काय झालं? फेऱ्या का मारताय? नाही, काही नाही. हे बघा, काय असेल ना ते नीट सांगा आणि लवकर सांगा. काही नाही. म्हणजे हा काहीतरी आहे, पण हे बघा, पटकन सांगा. माझ्याशी संबंधित काही आहे का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही आहे. सकाळी सकाळी कोडी घालू नका हो. मला ना म्हणजे कसं सांगू हे कळत नाहीये आता. मग नका सांगा. पैशाच्या संदर्भात काही आहे? पैसे हवेत? नाही, कशाला हवे असतील, पण पैशाच्या संदर्भात आहे. अहो मग सांगा आता काय ते लवकर. जायचंय मला ऑफिसला. ओके. अंशुमनसाठी एक पार्सल आलं होतं, तर ते पार्सल घेताना त्याने त्याच्या पाकिटातून पैसे काढले. तर बाबा काल पैसे काढायला गेले होते ना बँकेत, तेव्हा त्यांनी मला पैशाचा फोटो पाठवला होता. तर त्याचा जो सिरियल नंबर होता तो आणि अंशुमनच्या पाकिटातून पडलेल्या पैशाचा सिरियल नंबर हा सेम होता. काय? हा बघा ना फोटो, हा सेम नंबर होता. माहित नाही म्हणजे तुम्हाला कळतंय तुम्ही काय असंबद्ध बडबड करताय? अंशुमनचा काय संबंध आहे सगळ्याशी? पैसे गुंडांनी चोरले, अंशुमन कोणी मध्ये आला? हे बघा, उगाच काहीतरी घ्यायचा म्हणून संशय घेत जाऊ नका माझ्या भावावर. अहो पण मग हे फोटो ते कसे खोटे असतील? हे बघा की काहीतरी गडबड आहे, तुमची काहीतरी गल्लत होते. माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. नाही, अविश्वास दाखवा असं मी नाही म्हणत आहे. फक्त मला असं सुचवायचं होतं की जर आपण अंशुमनशी बोललो या संदर्भात, जर बोललो तर ते जे कोण चोर आहेत ना ते तिथपर्यंत कदाचित पोहोचू शकू आपण. हे बघा, मला उशीर होतोय ऑफिसला जायला. मिस्टर राजवाडे, तुम्ही विचारलात म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना. माझ्यासाठी नको, पण माझ्या बाबांसाठी कराल का? त्या गुंडांनी मारहाण केली हो माझ्या बाबांना. आणि साधे आहेत बाबा माझे, त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाने त्यांनी कमावलेले ते पैसे होते. बरं मी सांगतही नव्हते, तुम्ही आता मला विचारलं तर एक आशा निर्माण झाली मनात, म्हणून म्हटलं एकदा बोलता. नारायण, अंशुला पाठव. यस सर. मॉम 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 अरे इथे बस प्लीज सिट डाऊन मॉम मला ना तुझे पाय धुवायचे. मी ना नारायणला आत्ताच सांगतो की काहीतरी मला घेऊन येऊ मॉमला मागे. एक मिनिट, काय झालंय काय? मला माझ्या देवाचे पाय धुवून पाणी प्यायचंय. यू आर ग्रेट, यू आर सुपर, यू आर फंटॅस्टिक. आय लव्ह यू. आईन्स्टाईन पेक्षा सुपर ब्रेन आहे तुझं. ते तर आहेच, त्यात काय नवीन सांगतोस? झालंय काय ते सांग. अगं तू म्हणाली तसंच केलं. आजीला जाऊन गिफ्ट दिलं, आजी खुश. आणि कोइन्सिडेंटली समरदादा पण तिथेच होता. आणि तुला माहितीये समरदादा काय म्हणाला? काय? गुड जॉब अंशुमन, गुड जॉब. हेच एक्झॅक्टली हेच करायचं आपल्याला. हो, सतत आपण समोरच्याला दाखवायचं की आपण किती प्रेमळ आहोत, किती प्रेम करतो, किती काळजी घेतो त्यांची. सगळे असंच करतात, कोणाला कोणाची काळजी नसते, फक्त दाखवत असतात. आपणही तेच करायचं. आता यापुढे आजीला आणि समर्थताला सतत असं वाटत राहिलं पाहिजे की तू किती प्रेम करतोस त्याच्यावर, आपण सगळे कशी काळजी घेतो त्यांची, कसे प्रेम करतो. राईट राईट. सर, तुम्हाला समर सरने बोलवलं आहे. हां, ठीक आहे, आलो. जा लवकर. आता कशाला बोलवलं असेल? दादा, मला बोलवलं? माझ्या बाबांनी जे पैसे बँकेतून काढले होते ते हे पैसे आहेत. ते तुझ्या पाकिटातल्या नोटांचा सिरियल नंबर आणि बाबांनी काढलेल्या या फोटोमधल्या नोटांचा सिरियल नंबर सेम आहे. अंशू, मग हे पैसे या नोटा तुझ्याकडे कशा आल्या?
ते अंशुमन ही शोधते मी तुला इथे. काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? मॉम, ते पैसे, स्वानंदीच्या बाबांचे पैसे हरवले. काकू, अंशुमनकडे असलेल्या नोटा ह्या त्याच आहेत ज्याबद्दल स्वानंदी मॅडमचं म्हणणं आहे. काय? कसल्या नोटा? अच्छा अच्छा, म्हणजे ते तू मॅनेजरला दिलेले ते पैसे का परत केले का त्यांनी? मॅनेजर म्हणजे कोण, शेळके? हो, म्हणजे अंशुमननी त्यांना उधार दिले होते. त्यांची काहीतरी फॅमिली इमर्जन्सी होती. तू लग्नाच्या गडबडीत होता, त्यामुळे ते पैसे. तेच पैसे दादा, करेक्ट. ते माझे नाहीयेत, मॅनेजरने दिलेले पैसे ते. नारायण, नारायण, येस सर. आपले मॅनेजर शेळके आहेत, त्यांना बोलून घेत आवडतो. येस सर. अगं बाई, निलिमाचा फोन आला. एक्सक्यूज मी आले जरा फोन. हा बोल ग. नाही नाही, असं काहीच नाही ग. ब्रो, आय नो पैसे गेले हे खरंच खूप वाईट झालंय. बट फॉर गॉड सेक आता बास ना, बास आता. आता ते पैसे देण्यासाठी तू किंवा बाबा प्लीज काही करू नका. आय एम रिक्वेस्टिंग यू, लेट्स जस्ट फॉरगेट अबाउट इट. नो अथिरा यार, तू असं कसं बोलतेस? तुला माहिती आहे ना, अगं बाबांनी शब्द दिलाय तुझ्या दादाला. सो वॉट ब्रो, इट्स ओके. बाबांना कुठे माहिती होतं पैसे चोरीला जाणार आहेत ते. सो आता पैसे परत दिले नाही तरी चालेल. ओके, हवं तर मी पण दादाशी बोलीन आणि ही विल अंडरस्टँड. ओके. आणि तसंही मला आई म्हणतच होत्या पिंट्या दादाशी बोल म्हणून. सो एक सेकंड. आई तुला असं म्हणाली? या, बट रो प्लीज चिल. ओके, डोंट ओव्हर रिॲक्ट. त्यांना स्ट्रेस आला असेल म्हणून त्या. काय स्ट्रेस आला असेल अधिरा? एवढं सगळं झालंय तरी जराही गिल्ट नाहीये तिच्यामध्ये. गॉड रो, असं नाहीये. ओके, असं नाहीये. इनफॅक्ट जे काही झालंय ना, त्याचा सगळ्यात जास्त गिल्ट त्यांना आलाय. इट्स जस्ट दॅट शी कांट एक्सप्रेस हरसेल्फ. त्यांना ना एक्सप्रेस करता नाही येत एवढंच. आणि म्हणूनच ना, मला असं वाटतंय म्हणूनच पिंट्या दादानी त्यांना माफ केलेलं असणार आहे. आय एम शुअर. यु नो, पिंट्या दादा इज सो अंडरस्टँडिंग आणि म्हणूनच त्यांना. हो, आय नो. पण मी तुला आधी म्हणालोय ना अधिरा, अगं आईला इतकं सिरियसली नको घेत जाऊस. आणि लिसन, तुझ्या पिंट्या दादाशी तू याबद्दल काही बोलणार नाहीयेस. प्लीज, काही बोलणार नाहीयेस. हे बघ अधिरा, सर तू बोललीस ना तर बाबा हर्ट होते आणि मी सुद्धा. सी रो, ऐक ना रो,